दादरमधली दृश्य आहेत. शिवतीर्थाबाहेर खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जल्लोष पाहायला मिळतो. उद्या सकाळी साहेबांबरोबर आमची मीटिंगच आहे या विषयावरती. त्याच्यानंतर साहेब तुमच्याशी बोलतीलच. उद्या सकाळी साहेबांची नेते मंडळींची बैठक आहे. त्या बैठकीनंतर कदाचित साहेब तुमच्याशी बोलतील. परंतु मी सरकारचा आभारी आहे आणि खास करून मराठी माणसांचा हा विजय आहे. त्यांच्या सगळ्या मराठी माणसांचा आणि ज्या ज्या सगळ्या मराठी भक्तांनी आणि खास करून पक्षाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल समस्त मराठी जनांच्या वतीने सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत. 5 तारखेच्या मोर्चाचं काय होणार? 5 तारखेचं आता उद्या ठरेल. उद्या करेल. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की 5 तारखेला मोर्चा निघेल की सभा होईल माहीत नाही, परंतु आम्ही सगळे समन्वयानं त्याच्यावरती उद्या मीटिंग आमची आहे. त्याच्यानंतर उद्या ठरेल काय करायचं ते. त्यामुळे थोडं वेट अँड वॉच. मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही आभारी आहोत. मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार जातात. त्यापूर्वीच मोर्चा होण्यापूर्वीच आता याचा जल्लोष साजरा करण्यासाठी दोन्ही ठाकरे मला असं वाटतं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल आणि नंतर साहेब पुढची भूमिका काय बोलायचं ते बोलतील. आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचा आभार मानलेलेच आहेत. तुमची सुद्धा इच्छा होती की या मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा मराठीसाठी असेल दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मात्र हेच होऊ नये म्हणून हे सरकारचं पाऊल आहे. तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी त्या विषयावरती आम्ही दोघेही बोलणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे. हा मराठी माणसांचा विजय आहे. एवढ्यापुरतं मर्यादित ठीक आहे. प्लीज. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठी माणसाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर इथे जल्लोषाचं संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते. सगळे मनसे सैनिक जे आहेत ते या शिवतीर्थाच्या बाहेर एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जल्लोष जो आहे तो सध्या शिवतीर्थाच्या बाहेर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर सर्व या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. ज्याप्रमाणे जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानंतर आता या ठिकाणी हा जल्लोष शिवतीर्थावर करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये सर्व या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या संदर्भातली आता नेमकी 5 तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आता स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे जे आहेत ते जाहीर करतील असं सुद्धा यावेळी जे आहे ते बाळा नांदगावकर यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं.